राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर अर्धा तास चर्चा. दिवसभरातल्या दुसऱ्या भेटीनं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ. संजय राऊतांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र, दोन्ही कुटुंबांची कार्यक्रमाला हजेरी. महाराष्ट्र सरकारनं नुकसानीचा डिटेल अहवाल पाठवावा. केंद्राकडून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करू. गृहमंत्री अमित शहांचं शेतकऱ्यांना आश्वासन. काही लोक आपत्तीचं राजकारण करतायत. सरकार शेतकऱ्यांसोबत, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका. टीका करणाऱ्यांनी आरशात बघा, फडणवीसांचा टोला. राज्य सरकारनं 2 दिवसांमध्ये नुकसानीचा अंतिम प्रस्ताव केंद्राला द्यावा, शरद पवारांची मागणी. तर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन. ठाण्यात महायुती विरोधात मविया मनसे एकत्र. ठाण्यातील विविध समस्यांबाबत एकत्र काढणार मोर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचं महाबळेश्वरमधील हॉटेल पुन्हा अग्रवालांच्या ताब्यात. राजकीय दबावानंतर महाबळेश्वरमधील शासकीय जागेवरचं हॉटेल सील काढल्याची जोरदार चर्चा. धाराशिवच्या मंगरुळ गावातील अनेक घरांना पुराचा वेढा. घरामध्ये आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये शिरलं पाणी. नागरिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आणि सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस. चांदणी नदीला पूर. आगळगाव उंबरगे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली. शेती पिकांचं मोठं नुकसान. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार कायमच आग्रही आहे. त्यामुळे सरकारनं डिटेल अहवाल पाठवल्यानंतर केंद्राकडून तातडीची मदत देऊ, अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. जवळपास 60 लाख हेक्टरहून जास्त शेतीचं नुकसान झालंय. तर यापूर्वीही झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत देण्यात आली. शेतकऱ्यांना केंद्राकडून वेळोवेळी भरीव मदत देण्यात आली, असं वक्तव्य अमित शहांनी केलं. लोणीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गृहमंत्री अमित शहांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मराठमोळा फेटा आणि शाल घालून त्यांचा सत्कार केला गेला आणि लाकडाची बैलगाडीची प्रतिकृती त्यांना भेट दिली. गृहमंत्री अमित शहांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. शहांच्या हस्ते साईबाबांची विधिवत पूजा आणि महाआरती देखील करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. अहिल्यानगरमधील कार्यक्रमाआधी पंकजा मुंडे गुरुस्थानी भक्तीत लीन झाल्याचं बघायला मिळालं. गुरुस्थानाच्या पायरीवरती बसून साईनामाचा जप करताना पंकजा मुंडे बघायला मिळाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती असून अहिल्यानगर जिल्ह्यात विविध विकास कामांचं त्यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. साईंचरणी नतमस्तक होत मनोभावे साईबाबांची त्यांनी पूजा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देखील कार्यक्रमाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये उपस्थित आहेत. यावेळी त्यांनी साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनीही शिर्डीतील साई मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मनोभावे साईबाबांची पूजा केली. मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारला कसं युती होते की नाही याचं कायमच टेन्शन असतं. मात्र माझं तसं नाही. मला लाखभर पेन्शन आहे, त्यामुळे मला टेन्शन नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. रामदास कदम यांनी बाळासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्याची कल्पना नाही असं म्हणत भरत गोगावले यांनी या विषयावरती थेट बोलणं टाळलं. तर पालकमंत्रीपदाचा तिढा लवकर सुटावा अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला बोलावलं नसल्यामुळे हाके उद्या जेजुरीतनं आंदोलनाची हाक देणार आहेत आणि हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी उद्या जेजुरी गडावरती येण्याचं आवाहन हाकेंनी केलंय. माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरती जो अपघात प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केली. मिरारोड इथल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना अंडी फेकली असल्याचा प्रकार समोर आला.
JP नॉर्थ सिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली होती. दरम्यान या सोसायटीला मंत्री नितेश राणेंनी भेट देत कडक इशारा दिला. हिंदूंना पुन्हा त्रास झाला तर थैथयाट होईल असा इशारा राणेंनी दिला. कोकणामध्ये चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं तरी समुद्र किनारपट्टी भागात याचा प्रभाव बघायला मिळतोय. समुद्र खवळलेला असताना प्रचंड उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे किनाऱ्यालगतची गावं हाय अलर्टवरती आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसानं पुन्हा जोर धरलाय. सावंतवाडी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. धाराशिवच्या मंगळूर गावात पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली. शेळका धानोरा शिवारात तलावाचं पाणी घुसलंय. अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसलाय तर जनावरांना देखील पुराच्या पाण्यात राहण्याची वेळ आली आहे. कळंब तालुक्यातील मोहा शिवारात जोरात पावसामुळे शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. ऊस सोयाबीन सोबतच तूर पाण्यात गेल्यामुळे मोठं नुकसान झालंय तर डांबरी रस्ता सुद्धा अर्धा खचल्यामुळे तो वाहून गेलाय. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी रुईसह कळंब तालुका परिसरातील संजितपूर गावात मुसळधार पावसानं हजेरी लावली. संजितपूर दहिफळ परिसरात पावसामुळे संजितपूर गावाचा संपर्क तुटलाय. त्यामुळे लातूर बार्शी राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. धाराशिव जिल्ह्यातील कळंब आणि वाशी तालुक्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं. खामसवाडी मोहा मंगळूर निपाणी वाटोळा या परिसरात ढगफुटी सदृश पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलं. कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शिवारात दूध घेऊन जाणारा शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. शेतात दूध आणण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे शेतकरी वाहून गेला. धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब वाशी तालुका या परिसराला पावसानं झोडपलं. कळंब तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं होतं तर भूम तालुक्यात गावाच्या रस्त्यावरती पाणी आलं होतं. या मुसळधार पावसामुळे शेतीला फटका बसला. धाराशिव जिल्ह्यातील कळंबा तालुक्यातील खामसवाडी गावात मुसळधार पाऊस पडला. मोहा खामसवाडी शिळका धानोरा मंगळूर या भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरलं. पाणी साचल्यामुळे काही भागातले रस्ते बंद झाले. पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मात्र या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्याला बसलाय. एका शेतकऱ्याच्या 3 एकर जमिनीवरील पिकासह माती देखील वाहून गेली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी यंदा अंधारमय झाली आहे. कापसाला हमीभावाऐवजी मातीमोल दर मिळतोय. अतिवृष्टीमुळे कापसात 30 ते 40% आर्द्रता असल्यामुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. परतीच्या पावसामुळे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदर्डी धरण पूर्णपणे भरून वाहू लागलंय. त्यामुळे यंदा पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांसोबतच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोलापुरातील बार्शी तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावली. आगळगाव इथून वाहणारी चांदणी नदी ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे नदीवरील पूल देखील पाण्याखाली गेलेत. त्यामुळे उंबरगे पुलावरनं जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अरबी समुद्रातील शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मराठ्यांना ओबीसी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात सकल ओबीसी समाजाचा भव्य महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियमपासून होऊन संविधान चौकापर्यंत जवळपास 3 किलोमीटर अंतरावरती होईल. राज्य सरकारनं नुकसानग्रस्तांना मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातनं 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या निर्णयाचा निषेध म्हणून लातूरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत या निर्णयाची होळी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास सातोसे भागात ओंकार हत्ती धुमाकूळ घालतोय. भात शेतीसोबतच केळी नारळ पोफळी या बागायतींचं नुकसान अतोनात हा हत्ती करतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित होते. शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावरती 3 ऑक्टोबरला घडलेल्या दुर्घटनेत 8 पर्यटक समुद्रात बुडले. यातील आतापर्यंत 5 मृतदेह सापडले तर एकाला वाचवण्यात यश आलंय. मात्र आज 3ऱ्या दिवशी उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. आटपाडीची कन्या माहेरी येताना नवऱ्यानं दसऱ्याच्या दिवशी घेतलेल्या हेलिकॉप्टरनं आली. जावयानं हेलिकॉप्टर घेताच थेट सासरी येत हेलिकॉप्टरचं पूजन केलं. या घटनेमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलंय. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं देवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक तुळजापूरला पायी निघालेत. सोलापूर सांगली कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील हजारो भाविक पायी चालत तुळजापूरच्या दिशेने निघालेत. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळालाय. स्वच्छता सुरक्षा आणि पर्यावरणपूरक सुविधा या 33 निकषांवरती आधारित हा आंतरराष्ट्रीय सन्मान डेन्मार्क स्थित फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन संस्था देते.
उल्हासनगरपालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचनेविरोधात आंदोलन करण्यात आले. हजारो मतं दुसऱ्या प्रभागात टाकल्याच्या निषेधार्थ नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात बावनगिरी गावात नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळते. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून शांतताप्रिय गावात अनुचित प्रकार घडल्यामुळे ग्रामस्थ नाराज झाले. मालेगावात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गट भिडल्यानंतर त्यांनी एकमेकांवरती लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या हाणामारीत समाजवादी पार्टीचे 4 जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. यवतमाळच्या नियोजन भवनात अनुकंपा आणि लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 284 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. आदिवासी कोळी समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जगन्नाथ बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. हिवाळी अधिवेशनात महामोर्चा काढण्याचंही यात नियोजन करण्यात आलं. अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात पुणे पालिका ऍक्शन मोडवर आली आहे. पुणे पालिकेनं पुण्यातील तब्बल 2500 अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर हटवले. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग वडखळ रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे जागोजागी खड्डे पडले. त्यामुळे याच मार्गावरती एक आलिशान कार अडकली. रस्त्याची चाळण झाल्यामुळे मनसे आक्रमक झाले. यावल तालुक्यातील किनगाव येथील बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. मक्याला 1300 ते 1500 रुपयांचा प्रति क्विंटलचा भाव मिळतोय. दररोज जवळपास 1200 क्विंटल मक्याची आवक बाजार समितीत होती. नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवरती असलेल्या देगलूर शहरामध्ये बतकम्मा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सार्वजनिक बतकम्मा उत्सवामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला. भुसावळमध्ये राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं प्रथमच शस्त्रपूजन आणि महिला पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रसेविका समितीला 89 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांचं पथसंचलन करण्यात आलं. यावेळी रक्षा खडसे उपस्थित होत्या. देहू रोडमध्ये शौचालयाच्या टाकीत एक गाय चुकून पडल्यामुळे स्थानिक महिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी जेसीबीच्या साहाय्यानं शौचालयाच्या टाकीचा भाग फोडून या गायीला बाहेर काढण्यात यश आलं. 78 वर्षांनंतरही गोंदियातील चुंभली गावात जायला रस्ता किंवा पूल नाही. त्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू देखील झालाय. नावेतून जीव मुठीत घेऊन नागरिकांना प्रवास करावा लागतोय. वारंवार प्रशासनाकडे विनवणी करून सुद्धा दखल घेतली जात नसल्यामुळे ग्रामस्थ हैराण झालेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुरक्षा यंत्रणांचं मॉकड्रिल करण्यात आलं. पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून हे मॉकड्रिल करण्यात आलं असून काल मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हे मॉकड्रिल करण्यात आलं. 2005 मध्ये स्थापन केलेलं महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी महामंडळ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मंडळाचं अध्यक्षपद अनेक वर्षांपासून रिक्त होतं. त्यामुळे प्रशासकीय दुर्लक्ष, केंद्र सरकारकडून निधी न मिळणं, राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी निधीसाठी पाठपुरावा न केल्यामुळे अखेर हे मंडळ बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामं दर्जेदार आणि गतीनं पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. नाशिकमधील नवीन रिंग रोडचं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावं. तसेच साधुग्राम टेंट सिटीसाठीची भूसंपादनाची कामं सुद्धा गतीनं पूर्ण करावीत असेही निर्देश त्यांनी दिले. पुण्यातील लोहगाव परिसरात स्थानिक आमदार बापू पठारे आणि नागरिकांमध्ये मोठा वाद झाला. आमदार बापू पठारे आणि त्यांच्या चालकाकडनं स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांना संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पैठण शहागट रस्त्यावरती खासगी बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सांगलीच्या आष्टा इथे 2 दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 तरुण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन परिसरात ऑइलनं भरलेला टँकरनं नियंत्रण सुटल्यामुळे 2 कार आणि एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर टँकर थेट दुकानातच घुसला तर वाहनांचा चक्काचूर झालाय. वर्ध्यातील समुद्रपुरामध्ये रोकड सोबतच एटीएम सुद्धा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बँक ऑफ इंडियाचं एटीएम चोरीला गेलंय. यावेळी पोलीस श्वान पथकासह घटनास्थळी दाखल होऊन तपास करतायत.